मॅन फ्रॉम संगमेश्वर देवरुख मनीष दळवी खूप चांगला फटका होता. चेंडूला उसळी दिली जाते नक्की असं समीकरण असेल. बघूया कशा प्रकारची मॅच आपल्याला बघायला मिळते. मात्र खूप चांगला पद्धतीने चेंडू होता बघा म्हणजे हे त्याला माहित आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटवर असणारं प्रेम मनीषसाठी मनीषची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. परंतु मनीषवर दुसरी मॅच त्यांची खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका बघायला मिळतोय आणि किच्या फळीमधून आणि बॅक करतोय. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय सुमंत धामणसकर यांच्याकडून. वैयक्तिक खूप चांगला गोलंदाज आणि खूप 10 ते 12 वर्षांचा अनुभव प्रतीककडे आहे. तर अनिकेत आणि प्रतीक असं बॅटल असेल. बघूया काय होतं या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि एक धाव तर नक्कीच मिळते. आणि दोघे जर मैदानामध्ये राहिलो तर चांगल्या धावा उभ्या राहू शकतात. तर बघूया प्रत्येक संघ हा वेगवेगळ्या विचारसरणीने पुढे जात असतो आणि केलं जाते. एवढे चांगल्या संघाचं मॅनेजमेंट करून एवढ्या संघाला चांगल्या पद्धतीने उभारून आपला संघ मैदानामध्ये उतरवतो. खूप चांगलं गोलंदाजी मात्र चांगली केली जाते. तेवढाच सुरेख फलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय अक्की कुंभार यांच्याकडून. आता मात्र थोडासा साऊंड कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं. त्यामुळे या ठिकाणी माहिती आहे की मला कशा पद्धतीची गोलंदाजी करायचं. पहिला चेंडू या ठिकाणी समोर टाकला त्यानंतर आखून टप्प्याचा चेंडू टाकला. फलंदाज पुढे येऊन सरसावून फटके मारतोय. आपल्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे याची चांगली नीती याची चांगला अभ्यास हा प्रतीकला खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा करण्यासाठी आपल्या संघाकडून सज्ज होतात. आणि पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळाला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा मनीषांचा प्रयत्न होता. अप्रतिम खूप चांगलं दर्जात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फटका ठिकाणं बदलतायत. क्रिकेटची खेळपट्टी अनुकूल होते परंतु बघूया आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार लढवतायत. मात्र स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू 40 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. हेमंत यांना काही कळत नाही की कशा पद्धतीने चेंडू टाकावा. ज्या पद्धतीने अनिकेत आणि अक्षय फलंदाजी करतायत चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं बघायला मिळते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव तर या ठिकाणी मिळणार आहे. थोडीशी काही होते खेळतात आज जो परफॉर्मन्स करतात खरंच खूप कौतुकास्पद आहे. आपल्या संघासाठी संघ मालक नक्कीच खुश असतील. या दोन खेळाडूंना आपण घेतल्या त्यांच्या करत राहणार आहोत. चांगला फटका आहे तेवढाच चांगला दर्जात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आशिष काळंबे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी आपल्या खेळाडूंसाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो आणि पर्व दुसरे आहे स्पर्धा चांगली आहे. चांगला फटका आहे तेवढाच चांगला दर्जात्मक क्षेत्ररक्षण केलं जातं. फटक्याला ताकद होती. मनीष सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. एवढा चांगला फटका फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी पंचांकडे मिळणार आहे. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अजूनही फलंदाजांना रोखून ठेवलंय. चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. या ठिकाणी योगेश दळवी यांच्याकडून अप्रतिम रोखून ठेवलेला त्या फलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. खूप सुंदर चांगली गोलंदाजी मनीष करतो. तब्येत खराब असून सुद्धा तू या ठिकाणी बघूया अनिकेत आक्रमक होतो का. आता मात्र अप्रतिम क्लास ऑफ क्रिकेट बघा काय चेंडून सुटणी घेतली होती कधीही वाया जात नाही. बघूया संघर्षाने जो लढतो तो पुढेच जातो नेहमी. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आयुष्यामध्ये संघर्ष करा. सुमंत धामणसकर गोलंदाजी मार्कवर येतोय. स्वतः संघाची कमान हातावर घेतोय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते सुमंत याची. 2 धावा या ठिकाणी चेंडूवर मिळणार आहेत. धावसंख्या झालेली आहे. गोलंदाजी केली तर आपल्या संघाला नक्कीच कमीत कमी धावा रोखण्यामध्ये यश मिळू शकतं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. गोलंदाजी करावी लागणार आहे. काय चेंडू होता बघा. मिडल स्टंप वरून थोडासा आतमध्ये घुसवलेला चेंडू होता. ऑफ विकेट बघायला मिळाला. अप्रतिम दर्जात्मक गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी मिळते. पूर्ण सोपं नाहीये. मनीषने खूप चांगली गोलंदाजी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी धावांची गती कमी झाली आणि अनिकेत या ठिकाणी हातामध्ये जमा केल्यात. सोयीची ठरणार नक्कीच सुमंत. मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स होता.
आमच्यावर पण कॅमेरा सुरेश भोड यांनी टीम मीटिंग केलेलं काहीतरी दिलेल्या कारणातून आपल्या अनुभवाच्या दरोवर तो मार्गी लागलेला आहे. बघूया प्रदर्शन कशा पद्धतीचं असतं. सुमन आणि या ठिकाणी पॅडल सूट करते आणि मॅचला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अक्की कुंभार विपक्ष आपण बघू शकणार आहोत. आदेश रांगणे स्ट्रायकिंगला आदेश नॉन स्ट्रायकिंगला आपण बघू शकणार आहोत. सुमंत धामनसकर पहिला चेंडू खूप चांगला चेंडू प्रत्येक गोलंदाजी अक्की याच्याकडून बघा गतीवर नियंत्रण केलं जाते. कुठेतरी आपल्याला शॉर्ट पिच टाकायचे कुठे ओव्हर पिच टाकायचे आणि या ठिकाणी चांगला फटका आहे तेवढंच चांगला बघायला मिळते. बाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी चार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मोठा मासा गळातून सटकलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी मोठा मासा निसटला असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी काय चेंडू होता मिडल स्टंप वरून मात्र या ठिकाणी स्क्वेअर चेंडू तेवढ्यामध्ये यश मिळतंय. बघूया काय होतं या ठिकाणी. एवढा चांगला चेंडू बघा काय गोलंदाजी नाही खूप चांगली कंजूस गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तो एक धाव तर नक्कीच मिळाला. धावसंख्या झालेले 2 स्कोर मिळून धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. जर सुमन धामणसकरने सलग 4 चेंडू 4 चौकार ठोठावले तर विक्की गांगण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर पारितोषिकांची सुद्धा सुवर्ण संधी या ठिकाणी येते. काही चांगली चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. खूप चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि क्षितिच्या आधारे पुढे जाऊया बघूया काय होईल. मनीष वर्सेस सौरभ जेलबाद होण्याची शक्यता होती. बघा काय आक्रमण आपल्याला काही चुका करायचे काही नाही करायचे याकडे लक्ष दिलं जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम सुंदर लेग ब्रेकची गोलंदाजी बघायला मिळते सौरभ कडून. सौरभ मांडवकर तेवढाच चांगला. आता मात्र बघा खेळपट्टी गोलंदाजीच्या बाजूने आलेली आहे. जी खेळपट्टी मध्यांतराच्या आधी फलंदाजीच्या बाजूने होती तीच खेळपट्टी आता या ठिकाणी गोलंदाजीच्या बाजूने आली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बदल बघायला मिळते वातावरणामध्ये आणि लो स्कोरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सुमित मेणे या गोलंदाजीने पहिल्या मॅच खूप चमकदार कामगिरी केली होती. 12 डाव डिफेन्स केला होता. प्रत्येक गोलंदाजी चेंडू या ठिकाणी चौकार मिळतोय. दिलखुलास व्यक्तिमत्व पिंटाजी पिळणकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेटवर असणारं प्रेम क्रिकेटवर असणारी निष्ठा ही त्यांच्या बक्षीस देण्याच्या वृत्तीतून बघायला मिळते. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळते. मार्केट ऑन झालेलं आहे. पैशांचं मार्केट ऑन होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे संयमाने सामने चालू आहेत ते जरा मजेने होतील. परंतु सुमित चांगली कंजूस गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स सुमितने केला होता. गोलंदाजी बघायला मिळते. गती आहे व्हेरिएशन आहे. खूप सुंदर गोलंदाजी सुमित कडून बघायला मिळते. प्रतिम आता मात्र या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्चस्व अजूनपर्यंत कायम ठेवलंय. चौकार विकी गांगण यांच्याकडून 200 पिंटाजी पिळणकर यांच्याकडून पारितोषिक चालूच आहेत. त्यांच्याकडून होते आपल्या सगळ्यांसाठी. आता मात्र बघा कुठेतरी वातावरणामुळे खेळपट्टी बदललेली आहे. गोलंदाजीच्या दिशेने खेळपट्टी आलेली आहे. फटके तसे बाहेर जात नाहीये. हा बदल आहे वातावरणामुळे. त्याच्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळ प्रत्येक बॅट्समनचा तो सेन्स ऑफ ह्युमर आहे की मला कसं पद्धतीने खेळायचंय. आणि या ठिकाणी 4 धावा मिळतात.
धावसंख्या झालेली आहे. आक्रमण चढवतो या ठिकाणी मनीषला आज पाहिजे तसं परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली नाही, परंतु मनीषची बॅट आज शांत आहे आणि आता मात्र तेवढाच चांगला फटका आहे आणि 4थे षटक बाकी आहे. खूप चांगला चेंडू अप्रतिम. बघा पहिला चेंडू एक शेर आहे तर दुसरा 6वा शेर आहे. बघूया काय कोण बाजी मारेल या ठिकाणी. आणि हा खराब चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने या ठिकाणी हे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. कुठेतरी निराशाजनक कामगिरी बघायला मिळाली या ठिकाणी फलंदाजांकडून. श्रीराम अंधन संघाच्या मनीषच्या बॅटमधून फटके येत नाही, सुमनच्या बॅटमधून फटके येत नाही. आदेशने निराशाजनक कामगिरी केली, परंतु अजून एक 3 मॅच शिल्लक आहेत. चांगला परफॉर्मन्स नक्कीच करतील. आपल्याला कमबॅक करण्याची संधी आहे. यानंतर होणारी मॅच आहे एस फायटर्स विपक्ष आमराईश्वर मुरुंबाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. गोलंदाजीच्या बाजूने या ठिकाणी खेळपट्टी बघायला मिळते. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे हा फरक आपल्याला जाणवतोय, हा फरक आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू आणि 34 धावा. अतिशय अवघड समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं सांगू शकत नाही. आमचे परम मित्र सुदेश घाग उर्फ बबडी घाग यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. नेहमी हसतमुख असणारा खेळाडू आहे. त्यानंतर दिपूशेठ घाग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. मंडळाच्या माध्यमातून प्रशांत शेठ कळवटे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. एका हाती सामना जातोय शिवशंभू सरन संघाच्या बाजूने. आज शिवशंभू सरन संघाचे स्पॉन्सर्ड बाबाशेठ गोटेकर मनातल्या मनात खुश असतील. काय परफॉर्मन्स करतात माझी मुलं.